नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील म्हाळसापुरी शिवारात दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा व सायखेडा पोलीस ठाण्याच्या पथकाने विशाल रमेश बनसोडे वर्ष 23 राहणार सायने भू तालुका मालेगाव, दिलीप अशोक चव्हाण वर्ष 30 राहणार सोमठाणे सिन्नर आणि राहुल नाना चव्हाण वर्ष 26 राहणार कुटे वस्ती सायखेडा निफाड या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल, मोबाईल फोन आणि लोखंडी कोयता जप्त करण्यात आलाय. न्यायालयाने आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिनांक 13 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी राजेंद्र मुरकुटे यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञातांनी घरात प्रवेश केला. कुटुंबियांना कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत हातातील सोन्याची अंगठी व घरातील महिलांच्या अंगावरील तसेच कपाटातील दागिने असा एकूण 3.84 लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. याचवेळी गावातील इतर 4 घरातही घुसून मारहाण व चोरीचा प्रयत्न करण्यात आला. चौकशीत आरोपींनी रायगड मालेगाव येथील अजय एकनाथ चव्हाण, असारे तालुका खालापूर, आकाश पांजराव चव्हाण राहणार होराळे तालुका खालापूर, सोमनाथ भानुदास चव्हाण राहणार भिलवली खालापूर आणि रोहिदास उर्फ बन्नी चव्हाण राहणार अजंग वडेल मालेगाव फरार या साथीदारांचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तपासात ही टोळी मुंबई, सातारा, रायगड, पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, बुलढाणा, सोलापूर, ठाणे आदी जिल्ह्यात घरफोडी, चोरी, दंगा दुखापत, अपहरण, मद्यबंदी अशा तब्बल 23 गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचं समोर आलंय. आरोपी भाजीपाला, मोबाईल, ॲक्सेसरीज व चायना वस्तू विक्रीच्या बहाण्याने मोटरसायकलवरून खेड्याची पाहणी करून नंतर एकत्र येऊन दरोडे टाकत असल्याचं स्पष्ट झालंय. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे तसेच पोलीस अंमलदार हेमंत गरुड, सचिन धारणकर, दीपक गुंजाळ, हेमंत गिलबिले, प्रीतम लोखंडे, प्रदीप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता माळी व नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सायखेडा भागामध्ये सातत्याने चोऱ्या, माऱ्या आणि दरोडे असे प्रकारचे गोष्टी घडत होत्या. त्या बाबतीमध्ये त्याच्या आळा घालण्यासाठी LCB, स्थानिक पोलीस आणि सर्वांनी मिळून एकत्रितपणे बऱ्याच गुन्हेगारांना या बाबतीमध्ये पकडलेला आहे. त्याच्यापैकी सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये 13 तारखेला जो दरोडा झाला होता त्याच्यामध्ये 3,84,000चा मुद्देमाल म्हणजे गळ्यातले सोन्याचे दागिने, कपाटामधले सोन्याचे दागिने हे सर्व म्हाळसापुरे या शिवारामध्ये ह्या चोरट्यांनी चोरी केलेले होते. या सर्वांच्या बाबतीमध्ये त्या गुन्हेगारांना 3 गुन्हेगारांना पकडण्यामध्ये LCBला आणि स्थानिक पोलिसांना यश आलेलं आहे. त्यामध्ये विशाल बनसोडे, दिलीप चव्हाण, राहुल चव्हाण हे 3 आरोपी याच्यामध्ये पकडले गेलेले आहेत. आणि याबरोबर त्यांनी इथं गुन्हे केल्यानंतर रायगडमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा पाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा. एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.